पाकिस्तानने पीओके खाली करावं, भारत पाकिस्तानमधील सिंधू पाणी करार स्थगितच राहणार, भारतीय परराष्ट्र खात्याकडून स्पष्ट. जम्मू काश्मीरबाबतचे प्रश्न द्विपक्षीय पद्धतीने सोडवले जाणार, आम्हाला कुणाचीही मध्यस्थी मान्य नाही, भारत आणि अमेरिकेतील चर्चेमध्ये व्यापाराचा मुद्दा नव्हता, ट्रम्प यांच्या दाव्यावर परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्टीकरण. पहलगाम हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ संघटनेनं घेतली होती, टीआरएफला दहशतवादी संघटनांच्या यादीत टाकावं, भारताची मागणी. पराभवानंतरही ढोल वाजवण्याची पाकिस्तानची परंपरा जुनी, पाकिस्तानातील जल्लोषावर परराष्ट्र खात्याची प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदींकडून एअरफोर्स, नेव्ही आणि आर्मीच्या जवानांना सॅल्यूट. भारतीय सैन्य न्यूक्लिअर ब्लॅकमेलच्या धमकीची हवाच काढून टाकतात, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. भारताची S-400 एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केल्याचा पाकचा दावा खोटा, आदमपूर एअरबेसवरील S-400 सिस्टीम सुस्थितीत. S-400 एअर डिफेन्स सिस्टीम समोर उभं राहत पंतप्रधान मोदींचा जवानांसोबत संवाद. आदमपूर एअरबेसवर विमान उतरवत धावपट्टी सुरक्षित असल्याचा पंतप्रधान मोदींचा संदेश. आदमपूर एअरबेसची धावपट्टी उद्ध्वस्त झाल्याचा कांगावा पाकनं केला होता. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारतीय लष्करानं पाकची चौकीच उडवली, भारत पाक एलओसीवरील व्हिडिओ समोर. भारताच्या हल्ल्यात पाक एअरफोर्सच्या 5 तर पाक आर्मीच्या 6 सैनिकांचा मृत्यू, पाकिस्तानची कबुली. पाक लष्कर प्रमुख मुनीरकडून जखमी सैनिकांची भेट. उद्या सुरक्षा समितीची बैठक, उद्या सकाळी 11 वाजता बैठकीचं आयोजन. ऑपरेशन सिंदूर आणि सुरक्षा संबंधीचा आढावा घेण्यात येणार. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची लष्कर अधिकाऱ्यांसोबत बैठक. सीडीएस, तिन्ही दलांचे प्रमुख आणि संरक्षण सचिवांच्या उपस्थितीत बैठक संपन्न. राजनाथ सिंहांनी सुरक्षेचा आढावा घेतला. अंदमानमध्ये मान्सून दाखल, 27 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता. पुढील 4 ते 5 दिवस महाराष्ट्रामध्ये मान्सूनपूर्व पाऊस होण्याचा हवामान खात्याचा अंदाज.